काय रे पांड्या, तुझं काय नाटक आहे रे आता? सखू गेली त्यामुळे दागिने पण विसरायचे आता. तुझा डोळा होता ना दागिन्यांवर. तुमच्या जिभेला काय हात? मी काय तुमच्याने वाटतो काय? जास्तच बोलायला लागलायस रे तू. हा, तसं पण आता ही सखू नावाची ब्याद गेल्यावर तुझं काय काम आहे रे इथे? चल निघ, हट लुबरा कुठला. कंस मामी हाय दुष्टाला बाड. ऐ खमंग खमंग वास येत आहे. दोन दिवस उपाशी राहून बघा, मग कळल जेवणाचं मोल काय असतं ते. आणि आता सखूचा का तुम्हा केल्यावर तर जेवण जरा जास्तच जाणार की नाही. ए आणि सांगून ठेवतोय, आज बाबाजीचा हात थांबायला नग. एक भाकर संपली की दुसरी भाकर थाळ्यात पडायलाच हवी. आज कुणी बी या बाबाजीला थांबवायचं नाही. थांबवाल यो मेलाच. जय जिग्रोबा. बाबाजी बाबाजी हे जी सखू. ए समजा असं बोल की बाहेर. सखू सखू वाचली बाबाजी. नरपसूच्या वेळख्यातून वाचली. होय, अशी कशी वाचली? अरे कसं शक्य? बाबाजी आता काय करायचं? ते चेटके गुरु जिंगरोबाच्या वरचढ आहेत. आता आपण कशी मात करायची? हे चालणार नाही, हे चालणार नाही. तिच्या वरचढ अघोरी विद्या मला प्राप्त कराव्या लागतील. ते कसं? स्मशानातल्या सिद्धभोगी बाबाकडे जावं लागल मला. याच्याकडे जाणार आणि अघोरी विद्या प्राप्त करणार. या नागोजी बाबा. काय? सिद्धिभोगी बाबा, आगोरी बाबा, बापरे. अहो अहो मला असं बांधून नका ना ठेव. सोडा ना मला, सोडा, मी पाया पडते. मला दागिने शोध होता ना. उमाई अप्पनवरचं कलंक दूर केल्याशिवाय माझा जीव राहणार नाही. सोडा ना हो मला, सोडा. नाही म्हणजे नाही. सखू आता बस. दागिने हा विषय आता बंद. दिगू अरे आमचं राहू दे, पण रमाईचा तरी विचार कर. फसवणूक तिची झालीये. लोक तिला नको नको ते बोलतायत. मी हे सगळं रमाईच्या इच्छेप्रमाणेच करतोय. ही बॅग घरी घेऊन आलास, ही माझी इच्छा आहे का? नाही रमाई, तसं नाही. तूच दयाळूपणे सखू समोर एक पर्याय ठेवून आधीच हा विषय बंद करायला निघाली होतीस. मी तुझ्या इच्छेप्रमाणेच करणार आणि उद्या सकाळी हा विषय बंद होणार. उद्या सकाळी मी सखूला स्वतः घेऊन गावातल्या घराघरात जाईन आणि तिच्या आई वडिलांच्या वतीने तिला क्षमा मागायला लावेन. हीच होती ना तुझी मागणी? ती मी पूर्ण करेन. बस. पण आता दागिने हा विषय आताच संपला. रमाई हा तर राग विझवायला निघालाय. बघू. आणि हो, आणखीन एक.
कुणीही सकूला सोडायचं नाही, तिची मदत करायची नाही, समजलं? त्याशिवाय तिचा दागिने शोधण्याचा हट्ट थांबणार नाही.